तर कशाच मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन एक ब्लॉगमध्ये। तर आज आहे पहिला दिवस, म्हणजे आपला ब्लॉगचं जे आपण आपल्या ब्लॉगमध्ये आषाढीवारी दाखवणार त्याचा पहिला दिवस। तर आता जाणार आहे, दोन काम आहेत, आबांना आणि मामाला घेऊन जायचं आहे। आता आधी मामाचं काम करूयात, आबांना वर घेऊन जाऊयात आणि पुढं 3-4 वाजता आपली जी शाळा आहे, कॉलेज आहे, त्या शाळेवरचं जी दिंडी आहे ती येणार आहे। तर तेही तुम्हाला दाखवतो की कसं एकदम सोहळा असतो त्यांचा आल्यावर पंढरपुरात आपल्या शाळेवर स्वतः शाळा आहे, तिथं ग्राउंडमध्ये त्यांचं कसं काय हरिपाठ वगैरे असतं बघूया। आता निघालोय गाडी आपली घेत। इकडं तर अजून नाही आली, इकडं ऋतुवीजवर क्रिकेट खेळतो आमचा क्रिकेटर घरातला, कुठे गेला टाकला, इकडे बसले हे तर आलं। इकडे अजून आले ना दिंड्यावरच्या बाजूला, तिकडे आलेत खाली नाही होतं। बघू मामा कोणाची गाडी जायचं म्हणते, आमच्या जायचं का मामाच्या गाडीवर। आता आपण आहे ते इसबावीमध्ये आहे। आता तुम्ही जी लास्ट पालखी ती बाळमामांची पालखी होती, ते कुठल्या एरियात होती ते माहीत नव्हतं, कुठल्या गावची। आता आपण आहे ते इसबावीमध्ये, इथूनच आता उद्या ज्या आहेत त्या पालख्या वगैरे येणार आहेत। आता बघूयात आपल्याला कुठून कुठे जागा वगैरे भेटते का तिथं पालखी बघायला कसं काय। आणि तुम्ही बघू शकता ते दिंड्या वगैरे छोट्या छोट्याशा खूप साऱ्या पंढरपुरात आगमन त्यांचं होत राहिलं आहे, म्हणजे होत आहे, सगळीकडे येतात दिंड्या कंटिन्यू, तेव्हापासून दिंड्यांचं आगमन चालूच आहे, एक असं बंद नाही आहे की गर्दी असं कमी जास्त। आत्ता तुम्हाला दाखवतोय असं ऊन दिसतंय तुम्हाला सगळं, आणि अचानक दुपारी पाऊस पण चालू झाला आणि पावसाचं ढगाळ वातावरण झालं। तर जाऊयात आता, हे बघा तुम्ही कसं सगळं दुकानं वगैरे आहेत। आता आपण आहे ते श्रीराम म्हणजे दूध डेअरी समोर आहे। आता काय झालं, मामाचं जे काम होतं आम्ही करून आलोय आणि मामा काय किल्ले वगैरे दाखवतोय, तुम्हाला जे दाखवतो मी ह्याच्यात टाकतो की आता जाऊन कुठे येतं मामा तू अंकलाई किल्ला तळगाव पशी सातपुडा पर्वत रांगा तिकडे म्हणजे नंदुरबार त्या साईडला गेलता, नर्मदा खोरे सातपुडा पर्वत रांगा। तुम्ही व्हिडिओ वगैरे काढले आपल्यासाठी खास काढलेत, ते तुम्हाला दाखवतात। ह्याच्या पुढे तुम्हाला आता लगेच दाखवतो कसं काय ते निसर्गरम्य। हां, याच्यानंतर एक तुम्हाला खास त्याचा एक ब्लॉग बनवतो। तर निघालो आम्ही माघारी, आता आजोबांना घेऊयात, दवाखान्यात जाऊन येऊयात। आता चाललोय खाली गावात, थोडं बँकेत काम आलं, म्हणजे पैसे वगैरे बऱ्याच बँकेत। आजोबांना सोडलं घरी जस्ट गेलो तसं आईनी म्हणजे पप्पाने काम सांगितलं की बँकेत जाऊन की करून बँकेतलं काम वगैरे। त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिसलं नसेल ते लाईटिंग्स वगैरे बघा कसलं भारी लावलं ते, तर त्यावेळेस लाईट चालू नव्हती याची, सकाळचं बघा, त्यावेळेस आम्ही संध्याकाळी म्हणजे घरी पण येताना ब्लॉगचं आहे लास्ट त्या ब्लॉगमध्ये पण ते जे आता आयकॉन्स लावलेत वरचे जे चिन्ह आहेत ते तुम्हाला दिसले नसतील। चला जाऊयात, जाऊन काम करून घरात बघूया। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल आपला सूरज, म्हणजे आपण पेट शॉपचं तुम्ही बघितलं असेल आधीचे ब्लॉग, त्या ब्लॉगमध्ये त्यांना आता एक नवीन एक बिझनेस चालू केला आहे, म्हणजे चांगलं केलं, दुकान पण बघा पहिल्यापेक्षा केली मोकळं आणि भारी वाटतंय असं केलं। रिनोव्हेशन केले जरा दुकानाचं, अजून चालूच आहे। आतमध्ये आता इकडं ग्रूमिंगचा एरिया केला आहे, सगळं चेंज केले, जरा भारी वाटलं लागले आज चेंज केलं ते। आणि बाहेर गेले ते चहाचं दुकान चालू केलं मस्तपैकी, हे बघा स्वतःच आपलं ब्रँड आहे त्यांचा, चिरोटे फक्त राहिले ते। हे कुठे सांगून तुम्हाला, आपल्या मेन रोड आहे का जिथून आपण नदीकडे येतो, BP काळेच दुकानावर सेम त्याच्या आतल्या बाजूला आल्यावर ही सिस्टीम तेव्हा पहिल्यांदा बघितलं असेल। चिरोटेच्या ह्याच्या आधी कुठं बघितलं मी, पहिल्यांदा बघतो चिरोटेच्या। आत्ता ह्याला विचारलं चिरोटेच्या काय नेमकं, त्यानं सांगितलं की स्वतःचं ब्रँड आहे म्हणून। मी म्हणतो फ्रँचायझी घेतली पुण्याची, तर आत्ता म्हणते ते स्वतःचं ब्रँड आहे। इकडे बघा हे श्वेती लो लाईट जरा आहे, हे श्वेती, ह्याचं नाव माहीत नाही आपल्याला काय, पण पुण्यामध्ये येते आल्यावर तर ह्यांचे केस वगैरे केलेले हे श्वेती असे नसते, अंगावर उड्या नको सगळं। आता म्हणजे हे पण दाखवतो मला, फिश आलं तर दाखवतो मला, हे आहेत आता कछुए अजून होते, पण आय थिंक सो सेल झाले असतील ते, आज होते अजून बघा तुम्ही अजून। तर एकदा जर ब्लॉग गेला तर वारीनंतर अजून त्यावेळेस करणार होतो ब्लॉग, पण आता ते हे आले नव्हते अजून मासे वगैरे, तर मागून ठेवलं वरच्या बाजून बघा तुम्हाला ते फिश टँक वगैरे दाखवतील, सगळं भारी वाटतं। आता ते मित्रांनो तुम्ही पाहता ना, ते आहे एक आमच्या घराशेजारी एक दिंडी आहे, त्या दिंडींचा त्यांची म्हणजे एक त्यांनी तंबू वगैरे ठोकताना, तळ ठोकताना तुम्ही कसं एक
त्यांची मजा मस्ती चालते ते एकदा बघा. तुम्हाला बघितल्यावर नक्कीच मजा येईल. त्यांचं म्हणजे फास्ट असल्यामुळं मुवमेंट एक थोडंसं असं एक कार्टून जसं असतं तसं एक लुक येतं. तुम्ही एकदा बघूनच घ्या. तर मित्रांनो, तुम्ही याच्या आधी म्हणजे हायपर लाईफ किंवा टाईम लॅप्स बघितला असेल कसं हे बांधतात. आता मी येऊन बसलो मी तर शाळेवर पालख्या वगैरे येणार. तुम्हाला म्हणलेली पालखी आपल्या शाळेवर दिंडी, तर दिंडी येते त्याची वाट बघत बसलो आहे मी. आणि आपल्या जे मेन चौक नवीन कराड नाकाचे आपण राहतो तिथून आलेत गाड्या. तर पुढून इथं गर्दीच असते. येते तरी आल्यावर तुम्हाला दाखवतो. असलेत पालख्याच्या सगळ्या. आता त्यावेळेस नंतर रथ येत असतो, बघू तुम्हाला दाखवून मी. आणि इथे एक बसली, तिकडं एक गेले कुठं तर ती ना दोघे आहेत आपल्या इथं पाळलेल्या. आणि इकडं आपली आहे ते ड्रॅगन नंबर आलेला आहे. ड्रॅगनचा आपला जो चॉईस नंबर घ्यायचा आपण ट्राय केला होता. हे बघू शकता. आता सगळं तयारी आहे, इथली साफसफाई वगैरे करून ठेवलेली आहे. या इथं आपले पोलीस ऑफिसर राहिला आहेत आपल्या इथं. त्यांची गाडी येतं त्यांनी आहेत राहिले आहेत आपल्या. तेवढंच. चला आल्यावर दाखवतो तुम्हाला. बरं वाटलं की आपल्याला एक पालखी नाचवण्याचा त्यांनी एक संधी दिली. मस्त वाटतं. तर हे जे व्हिडिओ आहेत ते आपली माझी बहीण आहे पिऊ तिने काढले होते. ती गेली ते खाली गावात ते मैत्रिणींसोबत मंदिराच्या जवळ तिकडे. तर थोडंसं ॲडजस्ट करा क्वालिटीला वगैरे, पण मस्त व्हिडिओ काढले. तुम्ही एकदा एन्जॉय करा. तुम्हाला पण भारी वाटेल की आपले पोलीस वगैरे किती एन्जॉय करतात.
तर मित्रांनो आता आलो घरी. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा एक छोटासा ब्लॉग केला तयार की दिंड्या आली ते थोडंसं दिंडीचं केलं, तुम्हाला फिरून दाखवलं दिवसभर काय काय केलं मी. आणि दिंड्या जर तुम्हाला ती बघितली असेल कशी नाचवली वगैरे दिंडी मी आणि पाल कसे घातले ते, तर अजून असे व्हिडिओ येणार उद्यापासून, म्हणजे 3-4 दिवस व्हिडिओ येत राहील. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.